भारत माता की जय, भारत माता की जय। भव्य कॅन्डल मार्च पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मनमाडकरांचा तीव्र निषेध। क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण। नाशिकच्या मनमाड शहरात समाजबांधवांनी एकजुटीने दहशतवादाविरोधात आवाज उठवला। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मनमाडकरांनी भव्य कॅन्डल मार्च रॅली काढली। हा मार्च छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झाला आणि एकात्मता चौकात संपला। हजारो नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम आणि दहशतवादाचा नाश होवो अशा घोषणा दिल्या। तिरंगा फडकावत दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली गेली। एकात्मता चौकात झालेल्या सभेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी एकमताने दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। सामूहिक मौन पाळून मृतांच्या आत्म्याला शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। सर्वधर्मीय नागरिक, युवा मंडळ, विद्यार्थी संघटना, वकील संघ आणि व्यापारी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। हा मार्च शांततामय आणि शिस्तबद्ध होता, ज्याने मनमाडच्या सामाजिक ऐक्याचा आदर्श देशासमोर ठेवला। हा मार्च फक्त श्रद्धांजली नाही, तर देशाच्या एकतेसाठी आणि दहशतवादाविरोधातील लढ्यासाठी आहे, असे एका युवकाने सांगितले। मनमाडकरांनी दहशतवादाविरोधात ठोस पावलांची अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली आहे। आवाज जनतेचा न्यूज मराठी मुख्य संपादक अनीस शेख, मनमाड। भारतीय म्हणून त्यांना आपुलकी आहे अशा सर्व जे कणवा असलेले जे लोक आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी सर्व पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि ज्यांनी 26 ते 28 लोकांनी जीव गमावला त्यांना तर आपण श्रद्धांजली अर्पण करतोच आहोत। माझं एकच सांगणं आहे की मनमाडमध्ये सर्व धर्मियांचा एक एकोपाठी गुण आहे। कोणीही या ठिकाणी जास्त प्रक्षोभक वक्तव्य करू नये। मनमाड ज्येष्ठ नागरिक संघ, मनमाड डॉक्टर असोसिएशन, वनवासी कल्याण आश्रम, त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी या सर्व संस्थांतर्फे पुन्हा एकदा मी या घटनेचा जळजळीत निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी जीव गमावला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सरकारला की आमच्या तीव्र भावना आहेत जनतेच्या की पहलगाममध्ये जे निष्पाप लोकांना मारले गेलं, ज्या निष्पाप लोकांना मारले गेलं तो बदला तुम्ही घेतला गेला पाहिजे। तुम्ही ते जे अतिरेकी आहे पाकिस्तानी अतिरेकी, त्या अतिरेकींना तुम्ही कुठेही पाताळातून शोधून काढा आणि त्यांना तुम्ही उत्तर द्या। ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना त्यांनी या ठिकाणी अत्यंत निर्भयपणे त्यांची हत्या केली, त्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत तुम्हाला समजण्यासाठी। सर्व आम्ही मनमाडमध्ये माझी शासनाला आम्ही या ठिकाणी हा संदेश पोहोचवतो की नक्कीच या ठिकाणी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे नक्कीच या घटनेचा बदला घेतल्याशिवाय आल्याशिवाय या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी जे पहलगाममध्ये 27 ते 28 हिंदू मुस्लिम लोक या ठिकाणी निर्बंध हत्या झाली। मी त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, नायकवाड चौकाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण व्यक्त करतो।